नमस्कार. स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा सेकंड चॅप्टर आपला चालू आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरणे. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 पूर्ण केला आहे. आज आपल्याला ही जी वर्ग समीकरणे आहेत त्या सोडवण्याच्या ज्या पद्धती आहेत, मेथड्स फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, त्यातली पहिली जी मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे अवयव पद्धत, तिचा विचार करून आपल्याला आज प्रॅक्टिस सेट 2.2 मधील काही उदाहरणे आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. त्यातलं बघा, प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. अवयव पद्धतीने खालील वर्ग समीकरणे सोडवा. पहिलं बघू आपण. x square minus 15x plus 54 is equal to 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, वर्ग समीकरण आहे. याचं नीट निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन करा. याच्यामध्ये फर्स्ट टर्म किंवा पहिलं पद जे आहे त्याचा कोइफिशियंट काय आहे? 1 आहे. आणि लास्ट टर्म दॅट इज थर्ड टर्म म्हणजेच स्थिर पद, कॉन्स्टंट टर्म, ती किती आहे? 54. जर या ठिकाणी याचा कोइफिशियंट 1 असेल फर्स्ट टर्मचा, तर काय करायचं? असे दोन नंबर शोधायचे की त्या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार 54 असेल आणि त्याच दोन संख्यांची बेरीज, त्याच दोन नंबरची ॲडिशन किती असली पाहिजे? -15. असे दोन नंबर शोधायचे. बोला. 9 and 6 यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं? 54 येतं. परंतु त्यांना साइन कोणते घ्यायचे, चिन्ह कोणते घ्यायचे? तर त्यासाठी बघा, या ठिकाणी 54 काय आहे? प्लस आहे. प्लस मल्टिप्लिकेशन कधी येतं? एक तर त्या दोन संख्यांची साइन, चिन्ह प्लस प्लस असली पाहिजे, किंवा त्या दोन संख्यांची चिन्ह मायनस मायनस असल्यावर सुद्धा प्लस येतं. मग कोणती घ्यायची? प्लस प्लस घ्यायची की मायनस मायनस घ्यायची? ते ठरवायसाठी मिडल टर्मकडे बघा. मिडल टर्मचा कोइफिशियंट काय आहे? मायनस आहे, -15. मग मायनस साइन इथं पाहिजे. याचा अर्थ त्या दोन्ही संख्यांना, दोन्ही नंबरला कोणते साइन पाहिजे? चिन्ह मायनस पाहिजे. म्हणजे काय घेऊ? -9 आणि -6. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी लिहितो मी, हे पहिली टर्म आहे तशी लिहायची. आणि मिडल टर्म आहे ना -15x, कोणती? ही मिडल टर्म -15x. याच्याबद्दल काय लिहिलं मी? -6x -9x. चालतं का? बघा, हे -15x लिहायच्या ऐवजी -6x -9x. बाकी काही केलेलं नाही. पहिली टर्म आहे तशी, आणि याच्याबद्दल काय लिहिलं? हे लिहिलं. याचे दोन तुकडे केले आणि ते लिहिले. शेवटची टर्म परत आहे तशी, +54 इज इक्वल टू 0. काही फरक पडत नाही, जसं त्या तसं लिहिलंय, फक्त त्याचे दोन तुकडे केले. समजले? पुढे बघा. नेक्स्ट टर्म. आता ही पहिले दोघं जण विचारात घ्या. फर्स्ट 2 टर्म्स कन्सिडर करा, तर नवीन मधले. याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काहीतरी निघतोय बघा, सामायिक अवयव काहीतरी निघतो. या ठिकाणी x स्क्वेअर आहे म्हणजे x इंटू एक्स असतो. -6x आहे म्हणजे 6 इंटू एक्स असतो. पहिल्यातला x आणि या दुसऱ्या टर्म मधला x हा कॉमन निघेल या ठिकाणी बाहेर. मग ब्रॅकेट मध्ये शिल्लक काय राहतं? ह्या x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर म्हणजे x इंटू एक्स, एक x बाहेर काढला, काय राहिला शिल्लक? एक x शिल्लक आहे तो. आणि यातला x बाहेर काढलाय, काय राहतो? -6. म्हणून x कॉमन काढला ह्या दोघातला, तो लिहिला. या एक्स स्क्वेअर मधला एक x बाहेर काढला, एक सिंगल x बाकी राहिलाय, तो x लिहिला.
6x मधला x बाहेर काढलाय आपण, राहतो काय शिल्लक -6. बरोबर आहे का? पुढं तसंच ह्या दोघांमध्ये आता थर्ड अँड फोर्थ टर्म ह्या दोघांमध्ये कॉमन काढायचं. मी मायनस साइन कॉमन काढलं आणि 9 याला पण 9 डिवाइड होते, याला पण 9 ने डिवाइड होते, म्हणजे दोघांमध्ये 9 हा कॉमन आहे म्हणून तो काढला. तर या ठिकाणी -9x मधला -9 बाहेर काढलाय, काय राहिले याला -9 ने डिवाइड करायला x राहतो आणि याला पण -9 ने डिवाइड केला प्लस अपॉन मायनस होतो. 54 अपॉन 9 6 येतो म्हणून x - 6 इज इक्वल टू काय आलं 0. या टर्मचं निरीक्षण करा. आता या ठिकाणी या स्टेपचं या ठिकाणी हे सगळी एक टर्म आहे, कारण मायनस चिन्हानं दोन टर्म तयार झाले, ही पहिली एक आणि ही दुसरी. पहिल्या टर्म मध्ये एक ब्रॅकेट आहे x - 6, दुसऱ्या टर्म मध्ये ब्रॅकेट आहे x - 6. दोन्ही ब्रॅकेट कसे आहेत सारखेच आहेत, सारखेच येतात बरं का, प्रत्येक उदाहरणात सारखे येत असतात असे ब्रॅकेट. नाही सारखे आले तर समजायचं आपलं काहीतरी चुकलेलं आहे, सारखं नाही आलं तर या ठिकाणी x - 6 कॉमन आहे म्हणून या ठिकाणी काय करू x - 6 हा कॉमन काढला. ह्या दोन्ही बद्दल एक लिहा. आता राहिलेलं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, इथं पहिल्यातला x राहिलाय तो एका ब्रॅकेट मध्ये x लिहिला, इथं काय राहिलाय -9 इज इक्वल टू काय 0. म्हणजे या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन काय 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 कधी येतं रे, जर या दोघांपैकी कोणतरी एक जण 0 असेल तरच त्याचं मल्टिप्लिकेशन 0 येईल. बरोबर आहे. कोणत्याही संख्येला शून्यानं गुणलं तरच गुणाकार 0 येतो, अदरवाईज येत नाही. म्हणून या ठिकाणी एकतर हा 0 असला पाहिजे किंवा हा 0 असला पाहिजे. लिहू आपण हा किंवा हा 0 आहे ते. बघा मी कसं लिहितो, therefore x - 6 is equal to 0 or x - 9 is equal to 0. एकतर हा 0 आहे किंवा हा 0 आहे. जर हा 0 असेल तर काय लिहिणार मग x इज इक्वल टू हा -6 राईट हँड साईडला आला, काय झाला +6. आणि जर हा 0 असेल तर x इज इक्वल टू हा मायनस साइन राईट साईडला आला, काय झाला +9. म्हणजे इथे x ची व्हॅल्यू एकतर 6 आली, नाहीतर इथे x ची व्हॅल्यू दुसरी काय आली 9 आली. अशा प्रकारे 6 and 9 हे दोन x च्या व्हॅल्यू आल्या. आणि आम्हाला काय सांगितलंय सॉल्व म्हणजे काय सोडवा म्हणजे काय त्याचं सोल्युशन काढा. ते सोल्युशन काढा म्हणजे काय त्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काढा. त्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू कोणता व्हेरिएबल आहे x, त्याचे व्हॅल्यूज काय काढले मग आपण 6 and 9. therefore 6 and 9 आर द रूट्स, त्यालाच मुळे असं आपण म्हणतो, तेच रूट्स आहेत ऑफ दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन म्हणजे कोणते हे दिलेलं x² - 15x + 54 या इक्वल टू 0 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 6 and 9 हे काय आहेत रूट्स आहेत. समजले. अजून एक उदाहरण पाहू. थर्ड फर्स्ट घेतलं, आता थर्ड घेतलं. 2y² + 27y + 13 इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे. म्हणजे यामध्ये असणारा जो व्हेरिएबल आहे कोणता व्हेरिएबल आहे y, त्याची व्हॅल्यूज काढायच्या आहे. फर्स्ट मध्ये घेतलेला आत्ता आणि सेकंड मुद्दाम शेजारी लिहिलेत मी. दोघांमध्ये डिफरन्स काय आहे बघा. याच्यामध्ये फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट किती होता 1 होता, यामध्ये फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट किती आहे 2 आहे. काय करायचं बघा, इथं जर कोएफिशियंट 1 शिवाय 1 सोडून बाकी कुठलाही असेल तर काय करायचं, याचा कोएफिशियंट आणि ही कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 13 × 2 किती होते 26. 13 × 2 26. पहिल्या उदाहरणामध्ये बघितलं होतं आपण गुणाकार 54च पाहिजे होता. कारण काय 54 पाहिजे होता, ह्याचा कोएफिशियंट 1 आहे,
54 इंटू 1 54च येत होतं म्हणून मल्टिप्लिकेशन आपल्याला काय पाहिजे 2 नंबरचं 54. आता इथं 13 इंटू 2 26 म्हणजे किती आलं 26. मग आता अशा 2 नंबर शोधा, अशा 2 संख्या शोधा, त्यांचं मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 26 पाहिजे. यांच्या गुणाकारा इतकंच त्याचा गुणाकार पाहिजे, पण त्याच संख्या नसतात बरं का, वेगळ्या. तर 13 इंटू 2 यांचं मल्टिप्लिकेशन 26. म्हणून अशा 2 संख्या निवडा आता की त्यांचं मल्टिप्लिकेशन 26 असेल आणि त्यांची ॲडिशन किती असेल, मिडल टर्मचा कोएफिशियंट 26. चिन्हांचा विचार केला साईनचा तर इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे, त्यामुळे सगळे प्लसच येणार आहे, काय प्रॉब्लेम नाही या ठिकाणी. मग सांगा मला मल्टिप्लिकेशन 26 असणाऱ्या 2 संख्या आणि त्यांचीच बेरीज 27 असणाऱ्या अशा 2. बोला, विचार करा, शोधा, सापडेल. काय आलं 26 and 1. 26 and 1. मग काय करणार आहे 26 into 1 केलं किती येतं 26 आणि 26 plus 1 केलं हा 27. मग आता या ठिकाणी काय करणार, पहिली टर्म आहे तशी लिहायची आणि ही जी मिडल टर्म आहे ना, त्या मिडल टर्म बद्दल काय लिहायचंय, या मिडल टर्म आहे ना एक 27y, त्याच्याबद्दल काय लिहिलं 26y प्लस y, 26y प्लस y प्लस ही लास्ट टर्म आहे तशी इज इक्वल टू 0. फर्स्ट टर्मला काहीच केलेलं नाही, लास्ट टर्मला काहीच केलेलं नाही, मधल्या टर्म बद्दल फक्त हे लिहिलंय आपण, जसं पहिल्यात पण मधल्या टर्म बद्दल आपण हे लिहिलं. तर या ठिकाणी बघा, मग आता या पहिल्या 2 टर्म मधून कॉमन काढायचे, 2 गट करायचे, पहिल्या 2 टर्मचा एक गट आणि सेकंड 2 टर्मचा एक गट. पहिल्या दोघातलं कॉमन 2. आता आधी हे बघा कोएफिशियंट 2 आणि 26, दोघात कॉमन काय निघतो 2 निघतोय, यालाही 2 ने डिवाइड होतं, यालाही 2 ने डिवाइड होतं, म्हणजे 2 कॉमन. वाय स्क्वेअर म्हणजे y इंटू वाय आणि इथं फक्त y आहे, म्हणजे दोघात y पण कॉमन निघेल, म्हणजे 2y हा कॉमन फॅक्टर निघाला, म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर 2y लिहिलं. मग ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 2y स्क्वेअरला 2y ने डिवाइड करा, एक सिंगल y शिल्लक राहतो, तो लिहिलाय, प्लस हे साइन तसं. 26y ला 2y ने डिवाइड करा, या काय येतं 13 येतं, 13 y कॅन्सल होईल, 13 येतं, म्हणून y प्लस 13. आता ह्या 2 टर्म मध्ये कॉमन काय आहे, काहीच नाही, म्हणजे 1 आहे. काय आहे 1, पण 1 कॉमन काढा, इन ब्रॅकेट जसे तसे लिहा y प्लस 13 विच इज इक्वल टू 0. समजते का. मग आता पुढची टर्म, ह्या दोघांमध्ये ही एक टर्म झाली, नेक्स्ट स्टेप ही एक टर्म झाली, ही एक टर्म झाली, या दोघांमध्ये कॉमन आहे काहीतरी, हा ब्रॅकेट सारखा दिसतो दोन्हीकडे. आता मग पहिल्याच उदाहरणामध्ये सांगितलं होतं सारखाच येत असतो, नाही आला तर काहीतरी चुकलंय आपलं, आलाय सारखा इथं y प्लस 13 y प्लस 13, तर तो कॉमन काढायचा, y प्लस 13 काढला, मग शिल्लक काय राहिले लागले 2y प्लस 1, 2y प्लस 1, तो लिहिलं एका ब्रॅकेटमध्ये. हे अगोदर मागे पुढे लिहिले तर चालतात, काही फरक पडत नाही, अगोदर हा लिहिला आणि पुन्हा हा लिहिला तरी चालतो. 2y प्लस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y प्लस 13 इज इक्वल टू 0. या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन किती आहे 0 आहे. मग कधी मल्टिप्लिकेशन 0 येतो, एक तर हा ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असली पाहिजे किंवा ह्याची व्हॅल्यू 0, कारण 0 न मल्टिप्लाय केलं तरच त्या ठिकाणी गुणाकार 0 येतो, अदरवाईज येत नाही. म्हणून एक तरी हा 0 किंवा हा 0 लिहू, हा 0 2y प्लस 1 इक्वल टू 0 और y प्लस 13 इक्वल टू 0. जर हा 0 असेल तर 2y इक्वल टू हा प्लस y या बाजूला गेला, काय झाला -1 झाला, प्लस 1 या बाजूला -1, म्हणजे त्या ठिकाणी 2y इक्वल टू -1. तसंच यामध्ये बघा y इक्वल टू प्लस 13 या बाजूला गेला -13, सोडू खाली अजून आपण. देअरफॉर y इज इक्वल टू हा 2 मल्टिप्लाय आहे, या बाजूला येऊन काय होईल डिवाइड होईल, डिवाइड
म्हणून -1/2 आलं. और या ठिकाणी वायची ती किंमत डायरेक्ट निघाली इथं. आता याच्या पुढे काहीच करू शकत नव्हतो, म्हणून y इक्वल टू -30. मग काय आले वायचे व्हॅल्यू? -1/2 and -30. Therefore, -1/2 and -13 are the roots of the given quadratic equation. किती उदाहरणं सोडवले? 2. पहिलं कसं होतं? फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट 1 असतानाचं सोडवलं. हे कसं सोडवलंय? फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट 1 शिवाय म्हणजे 2 आहे इथं, 2, 3 काही असेल तर असं एक उदाहरण मी या ठिकाणी सोडवलेलं आहे. नेक्स्ट उदाहरण बघू, जरा वेगळं असेल. या ठिकाणी 5th एक्झाम्पल घेऊ. 2x² - 2x + 1/2. या ठिकाणी 1/2 आलंय. जरा भीती वाटते आम्हाला, जरा फ्रॅक्शन आला की, है ना, जरा घाबरतो आपण. सोपं असतं पण आपलं वाटतं जरा काहीतरी अवघड आहे काहीतरी असं वाटतं. म्हणून अशा प्रकारचे उदाहरण मुद्दाम मी या ठिकाणी सोडवतो. तर या ठिकाणी काय करायची? भीती वाटते ना आपल्याला, भीती काढून टाकू ना आपण. हा 2 आहे ना, 2 द्यायचं डिनॉमिनेटरला, त्या 2 सगळीकडे मल्टिप्लाय करून टाकू, म्हणजे डिनॉमिनेटर निघून जाईल, फ्रॅक्शनच निघून जाईल. म्हणून काय करतो मी इथं? याला 2 ने मल्टिप्लाय केलं 4x², यालाही 2 ने मल्टिप्लाय करा -4x, याला 2 ने मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय 2 कॅन्सल, 1 राहिला. आणि हे 0ला मल्टिप्लाय 2 केलं काय येतो? 0च असतो. आता बिण्याचं कारण आहे का? काय आहे का बिण्याचं कारण? आता गेला तो. आता आपली नेहमीची पद्धत, आता सेकंड एक्झाम्पल पाहिलं होतं आपण आत्ताच, त्यासारखं आता काय आहे? पहिल्या टर्मचा कोएफिशियंट काय? 4 आणि लास्ट टर्म काय? 1. यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं? 4 × 1 4. अशा दोन संख्या निवडा, शोधा की त्यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? +4 येईल. 4 × 1 +4. आणि त्याच दोन संख्यांची बेरीज काय पाहिजे? -2 पाहिजे. काय पाहिजे? -2. शोधा मग, बघा काय असतील, विचार करा. मल्टिप्लिकेशन +4 आणि ॲडिशन -4, गुणाकार +4 आणि बेरीज -4. बोला, दोन्ही 4 येतं का? येतं. ॲडिशन काय, मल्टिप्लिकेशन काय पाहिजे? प्लस. एक तर +2 +2 असेल किंवा -2 -2 असेल. पण आम्हाला इथे ॲडिशन काय? मायनस आहे, म्हणून -2 -2 घ्यावं लागेल. पण ते कसं लिहायचं? या मधल्या पदाची फोड करून लिहायचं. 4x² लिहिला. या मधल्याबद्दल काय लिहिलं मग? नेहमीसारखंच. हे मधलं जे आहे ना -4x, त्याच्याबद्दल काय लिहिलं? -2x -2x फोडून लिहिलं. +1 आहे तसा, +1 = 0. पहिल्या दोघातून कॉमन, याचा कोएफिशियंट 4, याचा कोएफिशियंट -2, कॉमन काय आला? 2 येईल. काय राहिलं मग? 2 काढला. इथे x² आहे, या ठिकाणी x आहे, कॉमन काय आला? x आला. मग या 4x² ला या 2x ने डिवाइड करा, 2x शिल्लक राहिला. हे मायनस साइन तसंच, 2x/2x करा, 1 येतो, ब्रॅकेट क्लोज. या दोन टर्म कॉमन काय आहे? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काय? 1 आहे. 1 आहे म्हणजे इथं कॉमन काय काढू? मायनस साइन काढलं, 1 येतो, इन ब्रॅकेट काय आलं मग? मायनस साइन कॉमन काढलंय, त्यामुळे हे -2x मायनस बाहेर काढलंय, म्हणजे आत काय राहील? +2x. ह्या प्लस आहे पण बाहेर मायनस साइन कॉमन काढलंय, म्हणून या प्लसचं साइन चेंज होत असतं. ते काय होतं? -1. करून बघा, मायनस इंटू प्लस -2x इथं आलं, मायनस इंटू मायनस +1 या ठिकाणी येत आहे, म्हणून ते लिहिलेलं आहे. नेहमी सारखेच हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कसे आहेत? सारखेच दिसतात, म्हणजे तो कॉमन काढू, 2x - 1 इन फर्स्ट ब्रॅकेट. इन अनदर ब्रॅकेट दुसऱ्या कंसामध्ये काय लिहिणार? उरलेलं 2x - 1.
विच इज इक्वल टू 0. या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन किती आहे? 0 आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार? एक तर 2x - 1 इक्वल टू 0 और 2x - 1 इक्वल टू 0. बरोबर आहे. हे दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो बरं का. आणखी एक पद्धत बघा तुम्ही या ठिकाणी. हा ब्रॅकेट 2x - 1, हा ब्रॅकेट सुद्धा 2x - 1. दोघं कसे आहेत? सारखेच. म्हणजे एकच ब्रॅकेट लिहिलं तर चालतोय 2x - 1, पण त्याचा काय करावं लागेल? स्क्वेअर, वर्ग इज इक्वल टू 0. ते करून जर दोन्ही बाजूंचे स्क्वेअर रूट काढले तरी चालतात. दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट काढले तरी चालतात. मग या ठिकाणी मी या पद्धतीने सोडवले. मग आता ह्याचं काय लिहिणार? 2x इज इक्वल टू -1 त्या बाजूला गेला +1. तेच या ठिकाणी 2x इज इक्वल टू 1. हा 2 मल्टिप्लाय इकडे येऊन का होईल? डिवाइड. तसंच या ठिकाणी म्हणून x इज इक्वल टू 1/2 और x इज इक्वल टू 1/2. म्हणजे x च्या व्हॅल्यू काय आल्या? 1/2 और 1/2. एकच व्हॅल्यू आहे पण दोनदा लिहिली. असू द्या. या ठिकाणी आपण काय करू? ते दोन्ही उत्तर लिहिले तर चालतात, एकच लिहिलं तरी चालतं. 1/2 and 1/2 are the roots of the given quadratic equation. बघा, पहिल्या उदाहरणात जरा वेगळंच होतं. दुसऱ्या उदाहरणामध्ये पहिल्या ह्याला कोइफिशियंट आला होता. तिसऱ्यामध्ये जरा वेगळं काय होतं? जरा फ्रॅक्शन आला. तुम्ही घाबरताय म्हणून हे तिसरं उदाहरण सोडवलं. चौथं जरा अजून वेगळं असेल. मग आता बघा असं आलंय. आता हे मुळातच आम्हाला वाटतं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीच असं आपलं समज आहे. तर त्याला आपण आधी स्टँडर्ड फॉर्ममध्ये करण्याचा प्रयत्न करू. मग तुम्हाला कळेल की बाबा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग हे सोडवायचं आहे आपल्याला. त्याला आधी क्वाड्रॅटिक इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म, आपला जो जनरल फॉर्म आहे त्यामध्ये कन्वर्ट करू. काय करू? हा जो एक्स आहे ना खाली, त्या एक्सने दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय एक्स. याला x ने मल्टिप्लाय केलं 6x². याला x ने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय x डिवायडेड बाय x कॅन्सल, -2 राहील इज इक्वल. यालाही मल्टिप्लाय करायचे x न, x. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू. काय लिहिणार? हा +x या बाजूला येईल -x म्हणून 6x² -x हा -2 इक्वल टू 0. आलं का? आता ह्या पद्धतीप्रमाणे आलं का आपलं? असं आलं का? आता या ठिकाणी फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट काय? पहिल्या पदाचा सहगुणक 6 आणि दुसरं इथं शेवटचं पद -2. 6 इंटू -2 -12. म्हणजे अशा दोन नंबर, अशा दोन संख्या शोधा की त्यांचा मल्टिप्लिकेशन किती येईल? -12. आणि त्याच दोन संख्यांची बेरीज किती येईल? -1. बघा आता मुद्दाम चिन्ह आता वेगळी आली तिथं साईन. शोधणं जरा बघा, जरा वेगळी पद्धत आहे. तर या ठिकाणी काय झालं? मग मल्टिप्लिकेशन -12 पाहिजे आणि त्यांची बेरीज -1 पाहिजे. शोधा. 4 आणि 3चं मल्टिप्लिकेशन किती येत आहे बघा? किती येतं? 12 येतं. ठीक आहे. पण आम्हाला साईन काय पाहिजे त्याला? मल्टिप्लिकेशनला मायनस. मग एक तर दोघांपैकी कुणाला तरी एक जणालाच मायनस साईन पाहिजे. तो 4ला मायनस घ्यायचं की 3ला घ्यायचं ते या ठिकाणी बघून ठरवायचं. मधल्या टर्मला, मधल्या टर्म मध्ये काय इथं मायनस आहे. इथं मायनस कधी येतं? मोठ्या संख्येला साईन मायनस असल्यावर येतं. मग मोठी संख्या कोणती आपली? 4 का 3? 4. म्हणून 4ला मायनस साईन घ्यावं लागेल आणि 3ला काय घ्यावं लागेल? प्लस साईन घ्यावं लागेल. मग कसं लिहिणार? पहिली टर्म आहे तशी. या दुसऱ्या टर्म बद्दल काय लिहू? -4x + 3x. बरोबर? -2 इक्वल टू 0. या -x बद्दल काय लिहिलं? -4x + 3x असं लिहिलं. समजतंय का? त्याच्याबद्दल काय लिहिलं? याच्याबद्दल -x बद्दल काय लिहिलं? -4x + 3x. समजले? ठीक आहे. चला पुढे. या ठिकाणी मी हे काय करतो? खोडतो. या ठिकाणी हे खोडतो मी. आता जरा वेगळ्या ह्यानं दाखवतो. आणखी जरा हे खोडून टाकतो मी.
म्हणजे मला दुसरी जरा चिन्ह तुम्हाला अंडरलाईन करून दाखवायचे त्याला समजण्यासाठी. तर या ठिकाणी बघा आता परत या पहिल्या दोन टर्म मध्ये कॉमन फॅक्टर काय बघायचं आणि ह्या दोन टर्म मध्ये कॉमन फॅक्टर काय. दोन टर्म कॅन्सल कन्सिडर करायचे आपल्याला. एक ही पहिली एक जोडी आणि ही दुसरी जोडी, ह्या दोन जोड्या आम्हाला कन्सिडर करायच्या. त्या पहिल्यामध्ये मला या ठिकाणी दिसतंय आपल्याला पहिलं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, हे पहिलं जे आहे एक मिनिट हां या ठिकाणी पहिलं जे आहे याच्यामध्ये 6 आहे आणि इथं -4. 6 आणि 4 या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर आहे कुठला तरी, कोणता आहे? याला पण त्याच फॅक्टरने भाग जातो त्यानंच आणि याला पण भाग जातो असा एक कॉमन आहे. कोणता? 2 आहे. इथं पण 2 ने याला भाग जातो याला पण जातो म्हणून 2 कॉमन काढला. x² आणि x मधले x निघतो म्हणून काय आला 2x कॉमन आला. बरोबर आहे 2x. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिला, हा 6x² आहे ना त्याला 2x ने डिवाइड करा. 3 × 6 आलं का 3 x² अपॉन x आलं. आता -4x ला 2x ने डिवाइड करते मायनस साइन तसंच 4 अपॉन 2 x अपॉन x कॅन्सल. समजलं? तसंच या ठिकाणी 3x - 2 त्यामध्ये कॉमन काहीच निघत नाही म्हणजे 1 काढलं ब्रॅकेटमध्ये तसाच ठेवलं. बघा कशाबद्दल काय लिहिलंय, हे जे होतं ना याच्याबद्दल काय लिहिलंय हे लिहिलंय आणि याच्याबद्दल काय लिहिलंय हे लिहिलंय. म्हणजे या ठिकाणी ह्याला थोडी डबल अंडरलाईन करतो. ह्या डबल अंडरलाईन बद्दल हे डबल अंडरलाईन वरलेलं आणि सिंगल अंडरलाईन आहे नाही त्याच्याबद्दल हे सिंगल अंडरलाईन वर लिहिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. पुढे बघा मग आता या ठिकाणी हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कसा आहे बघा 3x - 2 3x - 2 कॉमन आहे. ठीक आहे तो ब्रॅकेट आपण कॉमन काढू 3x - उरलेला दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहा 2x + 1 आहे का 2x + 1 दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 याचा अर्थ एक तर हा 0 असला पाहिजे किंवा हा म्हणून लिहू आपण एक तर 2x + 1 = 0 और किंवा 3x - 2 = 0. 2x करू आपण या ठिकाणी 2x = +1 तिकडे गेला -1 3x -2 तिकडे गेला +2 हा 2 मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड होईल हा 3 मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड होईल पण x -1/2 और x = 2/3 हे x च्या दोन व्हॅल्यूज आले. हेच आपण उत्तर लिहू आन्सर लिहू फायनल. Therefore -1/2 and 2/3 are the roots of the given quadratic equation. समजतंय का? अजून पाहू आपण जरा वेगळं आणखी. या ठिकाणी बघा काय आहे या ठिकाणी फॅक्टरायझेशन मेथड वापरायची यामध्ये आणि कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. खाली एक ऍक्टिव्हिटी दिली ती आपल्याला काय करायची आहे पूर्ण करायची आहे. मग या ठिकाणी काय ऍक्टिव्हिटी दिली बघा हे असं दिले आपल्याला डायरेक्ट हे सगळं असं दिलेलं बरोबर आहे. त्यातले आपण काय करू आपण या ठिकाणी ह्या चौकटी जी आहेत ना म्हणजे बॉक्स ते आपण फिल करू भरू. आपण जास्त वेळ घालवत नाही मी आता. बघा हे आपलं गिवन इक्वेशन आहे काय हेच इक्वेशन दिले ना तेच क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी पहिली टर्म आहे तशी. मधली टर्म काय आहे रे 7x म्हणजे 7 आहे किती आहे या ठिकाणी 7x आहे मधली टर्म. ते 7 ची फोड अशी करायची की हा √2 आणि 5√2 यांचं मल्टिप्लिकेशन करा. काय आहे ते मल्टिप्लिकेशन 5 तसाच √2 × √2 2 5 × 2 म्हणजे 10 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 येतं. दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 येतं. लक्षात येतं का? √2 × √2 √2 × √2 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2 गुणिले काय येतं आपला 5 म्हणून 5 दोन्ही 10 यायला 10 आलं.
मग अशा दोन संख्या निवडा, त्यांचं मल्टिप्लिकेशन 10 असेल आणि त्यांची ॲडिशन किती असेल +7. 5 दोन्ही 10, 5 and 2. मग इथं काय लिहिणार, इथं 5 येईल, इथं 2 येईल. पण 5 आणि 2च लिहायचं का, त्याला x काय करायचं आहे, जोडायचं आहे. 5x and 2x, 5x and 2x. कसं आलं का, आलं का, ठीक आहे. पुढे बघा, आता या पहिल्या दोघातून कॉमन काढायचं. पहिल्या दोघातून कॉमन काहीच नाही, एक्स निघतो, काढलाय. मग का राहते बघा ब्रॅकेटमध्ये, हा जो आहे ना, हा याला एक्सने डिवाइड करा, यातला एक एक्स कॅन्सल होईल. काय राहते, स्क्वेअर रूट ऑफ 2x, स्क्वेअर रूट ऑफ 2x. यातला एक्स बाहेर काढलाय, काय राहतो +5. म्हणून इथं काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ 2x +5. आलं का, लिहिलं मी ते. त्याच्यानंतर या दोघांमध्ये बघा कॉमन काय निघतो, इथं 2 आहे, इथं स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे. हा 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 असतो. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 असतो. त्यातला एक वर्गमुळात 2 आणि हा वर्गमुळात 2 कॉमन काढलाय, काढलेला अगोदरच दिलेला ऑलरेडी. पुढं मग ह्या 2x मधला √2 बाहेर काढलाय, काय राहिलाय, मग एक वर्गमुळात 2x राहिला, √2x राहिला, तो इथे लिहिला. यातला √2 बाहेर काढलाय, +5 राहिला, तो लिहिला. एवढाही विचार करू नका ना, सरळ हे उचला आणि इथं लिहा, तसंच असतं. हे इथं असतं, पहिलंच सांगितले, पहिल्या 2-4 उदाहरणामध्ये तसंच असतं. पुढं आता हे 2 ब्रॅकेट कसे असतात, कॉमन आहे ते. म्हणून ह्या 2 ब्रॅकेट बद्दल काय लिहायचा, एकच ब्रॅकेट लिहायचं या ठिकाणी, म्हणजे तेच जसं तसं इथं √2x + 5. उरलेलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय, x + √2 = 0. आता या ठिकाणी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा अर्थ एकतर हा 0 असेल किंवा हा 0 असेल. मग हा 0 आहे म्हणजे ह्याच्याऐवजी तर काय लिहू, ते तसं लिहू का खाली, √2x + 5 = 0 or this = 0. मग या ठिकाणी बघा x = डायरेक्ट लिहायचं आता मला. हा +5 राईट हँड साईडला काय गेला, -5. पुन्हा या ठिकाणी √2 त्याला मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे काय येईल, -5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 वजा 5 भागिले वर्गमुळात 2 येईल या ठिकाणी. आले, तसंच या ठिकाणी x दिले तुम्हाला, हा +√2 आहे, तिकडे जाऊन काय होईल, -√2. बरोबर आहे. मग या ठिकाणी आन्सर लिहायचं, हा बॉक्स अँड -√2 दिले. हा हेच या ठिकाणी परत लिहावं लागेल, -5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 and स्क्वेअर रूट ऑफ 2 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी उदाहरण सोडले. आणखी उदाहरण आपल्याला काही सोडवायचे त्या ठिकाणी, आणखी